मी श्री श्रीवंशी वीरचंद्रकांत यांची महापौरपदी नियुक्ती महापालिका सांगली मिरज कोकण यापदी निवड झालेली आहे असं एक यापुढे श्री मगदूम गजानन रामू यांना सांगली मिरज कोकण शहर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी निवडणूक झाली असं घोषित करतो। आज महापौर उपमहापौर निवडी बिनविरोध अशा चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यावर महापौर पदाची संधी दिली आणि मला सांगली मिरज कुपवाड शहराचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असू देत, राष्ट्रवादीचे नगरसेवक असू देत आणि आम्हाला बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केलेले आमचे शिवसेनेचे, शरद पवार गटाचे आणि आपल्या काँग्रेसचे सर्व नगरसेवकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। सर्वांना संघ घेऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे। शहराच्या तिन्ही शहरांचा समतोल विकास करायचा आहे, त्यासाठी सर्व आम्हाला नगरसेवकांची साथ पाहिजे आणि सर्वांचाच विकास आपल्या महानगरपालिकेतील सर्व क्षेत्रातील सर्व भागाचा आपल्याला विकास करायचा आहे। आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पहिल्यांदा मी सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रमुख करून आमचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माझ्यासारख्या युवकावर सांगली मिरज कुपवाड शहराच्या महापौर पदाची संधी खांद्यावर माझ्या घेऊन सांगली मिरज कुपवाडचा कसा विकास करता येईल एक युवा चेहरा म्हणून मला त्यांनी पहिल्यांदा महापौर पदाची संधी दिली, त्यांचाही आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आमचे नेते शेखर इनामदार साहेब, मकरंद देशपांडे साहेब, सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे, मिरजेचे आमदार आपले सुरेश भाऊ खाडे, आमचे कोर कमिटीचे सर्व सदस्य सिद्धार्थ पाटील आणि आमच्या कुटुंबातील सदस्य सुरेश बापू आवटी ज्यांनी आमच्या महापौर पदाच्या निवडीमध्ये अग्रेसर भाग घेऊन आम्हाला सर्वांना बिनविरोध करण्यात असेल किंवा आमचे अर्ज भरण्यापासून सर्व प्रक्रिया त्यांनी राबवली, त्यांचे सुद्धा मनापासून आभारी आहे। आणि इथून पुढे सांगली मिरज कुपवाडचा राज्यात केंद्रात आमची सत्ता आहे महायुतीची, तर सर्व घटकांना संघट घेऊन आम्ही सर्व सांगली मिरज कुपवाडचा विकास कसा करता येईल, राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त प्रमाणात निधी आणून सांगलीचे काही उर्वरित प्रकल्प आहेत, काही उर्वरित कामं आहेत, ही सर्व मार्गी लावण्याचा आमच्या सर्वांचाच मानस आहे। सुटीनं चांगलं काम करू, येत्या 5 वर्षात सांगलीचा चेहरा मोहरा बदललेला असेल एवढीच मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो। महापौर उपमहापौर निवड होती, निवड झाली। आमच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांची महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन झालेली आहे। राष्ट्रवादी पक्षातर्फे उपमहापौर पद माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या पोरग्याला राष्ट्रवादी पक्षानं उमेदवारी देऊन उपमहापौर पद केल्याबद्दल प्रथमतः त्यांचं धन्यवाद व आभार मानतो। तसेच आदरणीय सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, ज्येष्ठ नेते, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे सर्वांचं मी आभार मानतो व सांगली मिरज कुपवाड शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहून चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवायची इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र।